नमस्कार. सा निकला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज परत एकदा विनंती पहिल्यांदाच करते आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण काय होतं माहिती आहे का, परत प्रत्येक वेळेस होतं की आम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही, तर तिथे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर आज हळदी-कुंकवाला संक्रांत आजपासून सुरू झाली सगळ्यांची छानपैकी. तर आम्ही सगळ्याजणी मैत्रिणी छान तयार होऊन हळदी-कुंकवाला वगैरे गेलो. तिथे एक माझी मैत्रीण एक खूप साधी साडी वगैरे नेसून आली होती. तर बाकीच्यांच्यामध्ये थोडीशी ना चर्चा सुरू झाली, की बघा एकमेकांमध्ये खाणाखुणा चालू झाल्या, की बघा कशी आली आहे बघा, एकदमच साधी. पण पण मला तिचं साधेपणच खूप भावलं. तिची जी साडी होती, ती साधी होती, पण त्याला एक वेगळ्या प्रकारचा म्हणतात ना रिचनेस होता. त्याला इस्त्री केलेली होती. त्याच्यावर छान परफेक्ट मॅचिंग ब्लाउज घातलेलं होतं. अगदी भरजरी नाही, तिने काय त्याच्यावर खूप दागिने वगैरे असे घातलेले नव्हते. पण तिच्या बोलण्यात, वागण्यात एक खूप प्रकारचा छान आत्मविश्वास होता आणि तो विश्वास तिने तिच्या बुद्धिमत्तेने कमावलेला होता. मैत्रिणींनो, फक्त साड्या, दागिने हे खरं नाहीये. आज तुम्ही छान राहा आणि तुमच्या साडी वगैरे तर छान टापटीप राहायचंच आहे. पण तुमच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित असू दे. त्या हास्याने सुद्धा बघा तुम्ही, नाहीतर एखादं खूप जण भरपूर दागिने घालतात आणि हात चेहऱ्यावर असा कठोर भाव असतो, शिष्टासारखा भाव असतो. तर ते पण छान दिसत नाही. तेव्हा तुम्ही छोटे मोजकेच दागिने घाला आणि चेहऱ्यावर छान हास्य ठेवा आणि समोर जा. तुमच्या चालण्यामध्ये एक डौल असू दे. मी परत एकदा सांगते, तुमच्या चालण्यात, वागण्यात, बसण्यात, बोलण्यात एक आणि कपड्यात आणि खाण्यात सुद्धा एक प्रत्येक ठिकाणी एक शिस्त दिसू दे, की जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व एक छान दिसेल आहे. लोकसमाजात एक छान व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल आहे. तुम्हाला तसं ओळखलं जाईल आहे. तर आपण उभं राहण्यापासून सुरू करूया का? तर बऱ्याच जणांना बघा, उभं राहताना एका पायावर असं उभं राहतात, असं उभं राहतात. नाही. दोन्ही पायावर समान भार ठेवून उभं राहायचं आहे. उगीच असं बिसं उभं राहायचं नाही, तावातावाने काहीतरी बोलतोय असं करायचं नाही. दोन्ही पायांवर समान भार घेऊन सगळ्यांशी बोलायचं आहे. आणि फक्त एकाच व्यक्तीकडे बघायचं असं नाही, तर तुमचे जो मित्रपरिवार आहे किंवा तुमचे नातेवाईक आहे सगळ्यांशी आय कॉन्टॅक्ट करत बोलायचं आहे. जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसंच खुर्चीवर बसताना सुद्धा बघा तुम्ही, किती जण असे ना अगदी चिरमुऱ्याचं पोतं ठेवल्यासारखं ढापकन असं बसतात, असं फार टेकून बसतात, लोळप असं म्हणजे ते पण छान दिसत नाही. तेव्हा बसताना सुद्धा तुमच्या पाठीचा कडा ताठ दिसू दे, मान एक डौलदार दिसू दे, की आणि हे सगळं तुम्हाला म्हणजे मला कबूल आहे, की मला माहिती आहे, की तुमचं थोडंसं शरीर स्थूल झालं असेल. पण हा डौल सगळा तुमच्या व्यायाम तुम्ही रोजचा व्यायाम करा, योगासनं करा. सोपे करायचे. मी तुम्हाला दाखवले होते. अगदी सोपे व्यायाम करायचे. या वयाला आपल्याला अगदी खूप काय अवघड आसनं करायची नाही. त्याने सुद्धा तुमच्या वागण्यात, बसण्यात, बोलण्यात एक डौल येतो बघा. आता चालताना सुद्धा असं, आता बाहेर जाताना तुम्ही, मी अगदी म्हणत नाही, की खूप कॅटवॉक करत चाललं पाहिजे, अगदी उंच टाचेच्या चपला घातल्या पाहिजे. नाही. साध्या चपलांची निवड करा. जे तुमच्या एक 2 जोड तरी चपलांचे ठेवा किंवा बूट घाला सरळ आणि उगीच ते स्लीपर घालून फटक जायचं आणि मग चालताना सुद्धा धबक चाललं जातं आणि मग ते ओंगळवाणं प्रदर्शन होतं. तर ह्याच्या बाबतीत सुद्धा सजग राहा. तसंच काही जणांच्या कपड्यांना घामट वास येतो. दाताला आता काय होतं, वयापरत्वे दातामध्ये फटी वगैरे झालेले असतात. तर बाहेर पडताना तुम्ही ब्रश करा, जेणेकरून तुमच्या तोंडाला दुर्गंधी येणार नाही. तसंच घामाचा जर वास येत असेल तर कपडे नीट स्वच्छ कपडे घाला, की जेणेकरून तुमच्या घामाच्या वासाने लोकं तुम्हाला टाळतील. तसंच बोलताना सुद्धा बघा, बऱ्याच जणांना असतं, की चार चौघात गेलं, की आपलंच तब्येतीचं रडगाणं गायचं. अगदी हे करू नका. अगदी माहिती आहे, की काहीतरी प्रत्येकाला होत असतं. पण तब्येतीचं रडगाणं किंवा आर्थिक रडगाणे गाणारी लोकं आवडत नसतात. हे आधी लक्षात ठेवा. खूप प्रसन्न राहा. हां, कुठेतरी मन व्यक्त करावंसं वाटतं. अगदी जीवाभावाच्या एखाद्या व्यक्तीकडे मन नक्की व्यक्त करा. पण उगीच चार चौघांमध्ये असं रडगाणं, की तुम्ही गेल्यावर त्याची टिंगल-टवाळी होऊ शकते. तर असं पण लक्षात ठेवा, की आपल्याला रडगाणं गायचं नाही आहे.
आपण सकारात्मक राहिलं तर समोरच्याला पण सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मग ते पण तुमच्याशी खूप छान असे संवाद साधू शकतात. विविध वाचन करा, त्या वाचनावर गप्पा मारा. आज बऱ्याच ठिकाणी आपण पार्टीमध्ये किंवा कुठल्या लग्न समारंभात किंवा घरगुती समारंभात जातो, तेव्हा जेवताना किंवा खाताना सुद्धा तुम्ही अगदी छान जेवा, की जेणेकरून बघताना सुद्धा वाटलं पाहिजे, की "अरे, किती छान जेवतंय हे." आज प्रत्येकाला पथ्य असतं, तर आधीच मोजकंच अन्न प्लेटमध्ये घ्या. बरेच जण खूप ढीगभर घेतात, टाकून देतात. तर ह्याच्यामध्ये तुमचे संस्कार दिसून येतात. तुम्हाला मोजकंच घ्या. जे तुम्हाला डॉक्टरांनी पथ्य सांगितले ते खाऊ नका. उगीच ताटभर खायचं आणि नंतर फेकून द्यायचं, असं करू नका. जेवताना पण पूर्ण तोंडातला घास संपून झाल्यावर बोलायचं. उगीच मच आवाज करत बोलायचं नाही. काट्या चमच्याने सुद्धा खाताना कुठेतरी चमच्याचा ठक आवाज होतोय का? हे पण लक्षात घ्या. छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये किंवा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्त्वाला या गोष्टी मारक ठरतात. तेव्हा ह्या छोट्या-छोट्या गोष्टींवर तुम्ही अभ्यास करा आणि तुमचं व्यक्तिमत्व खूप छान करा. एक छोटासा अभ्यास सांगते बरं का तुम्हाला, की तुम्ही म्हणाला, "आज मॅडम अभ्यास काय सांगताय?" पण करून बघा. तुमच्याकडे तर मोबाईल आहे, मुलांकडनं शिकून घ्या, की कसं शूटिंग करायचं. तुम्हीच तुमचं जरासं शूटिंग करून घ्या, की आरशासमोर स्वतःला जर शूटिंग जमलं नाही, तर आरशासमोर काहीतरी बोला आणि लक्षात घ्या, की अरे आपले कसे हातवारे होत आहेत. आपण कसं उभं राहिलो आहे, आपण आपले हातवारे कसे होतं, तोंड कसं उघडतंय आपलं, हे सगळं ऑब्झर्व्ह करा. आणि जिथे कमी वाटत असेल, आपल्याला चुका कळतात, असं नाही की आपल्याला नाही कळत. ह्या सगळ्या चुकांवर तुम्ही मात करू शकता आणि तुमचं व्यक्तिमत्व एक छान करू शकता आणि जेणेकरून तुम्ही लोकांना हवंसं वाटलं पाहिजे. तर मला वाटतं, की तुम्हाला ह्या टिप्स म्हणजे मी हा सहज एक माझ्या मैत्रिणी तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. मला काही जणींनी पर्सनलमध्ये विचारलं होतं, की "मॅडम व्यक्तिमत्व विकासाबद्दल बोला ना." तर असं ये बाबा व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर करायचं असं नाही. या छोट्या-छोट्या गोष्टीतनं तुम्ही सुद्धा व्यक्तिमत्व तुमचं सुधारू शकता. मला वाटतं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद.